ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण जे व्होकॅब्युलरीचे सेशन चालू होते त्याच्यामध्ये ना आपण 8 वर्ड्स घेत होतो. तर त्याच्यामध्ये आपण आधीचे सीची सिरीज घेतली आहे. सीची सिरीज आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. तर प्रत्येक वर्ड्समध्ये तुम्हाला 3 ते 4 सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहेत. तर आपल्याला परत हे 8 वर्ड्स बघायचे आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा पहिला वर्ड आहे कॉस्मोपॉलिटन, म्हणजे समाजशील. एका समाजाला धरून राहणारा माणूस किंवा जग असतं त्याला इंटरनॅशनल, ग्लोबल, वर्ल्डली म्हणतात किंवा जागतिक पातळीवर म्हणतात. त्याला अँटोनिम्समध्ये आहे लोकल, ग्रामीण भागात किंवा ज्या ठिकाणी आपण राहतो ते. प्रोव्हिजनल, तरतुदीसारखं. नेटिव्ह म्हणजे जिथं आपण राहतो असं. कोप म्हणजे सत्तापालट किंवा हस्तगत करणे, एखादी सत्ता मिळवणे किंवा हस्तगत करणे. आपण टेक ओव्हर करतो, एखादी कंपनी टेक ओव्हर करतो, तर ते मिळवणे किंवा हस्तगत करणे. सिज्युअर म्हणजे जप्ती आणणे आणि ओव्हरथ्रोन म्हणजे पदउतार किंवा पायउतार करणे असते. त्यालाच विरुद्धार्थीमध्ये आहे रिस्टोरेशन आणि सरेंडर म्हणजे जमा होणे किंवा रिस्टोरेशन एक आहे त्याला. तिसरं आहे कोवनंट म्हणजे करार किंवा वचन म्हणतात. आपण त्याला समझोता असं म्हणतो. त्यालाच ॲग्रीमेंट, फॅक्ट, कॉन्ट्रॅक्ट पण म्हणतो. कॉन्ट्रॅक्ट एखादी गोष्ट 2 कंपन्यामध्ये किंवा याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं ते. अँटोनिम्समध्ये आहे डिसॲग्रीमेंट म्हणजे ते ब्रेक करणं. ब्रीच म्हणजे तोडणे किंवा निघून जाणे किंवा ब्रीच करणे. चौथा आहे कोवर्ट. कोवर्ट म्हणजे गुप्त. मायस्ट्रियस म्हणजे गुप्तच असते, त्याला आपण सिक्रेट म्हणतो, हिडन म्हणतो, कॅन्डलस्टाईन म्हणतो. त्यालाच अँटोनिम्समध्ये आहे ओव्हर्ट. ओव्हर्ट म्हणजे ओपन करणे किंवा पब्लिकली सांगणे. ओपन, इथं पब्लिक पण आहे त्याला. कोवर्ट झाला. आता पाचवा आहे क्रिडुलस. क्रिडुलस म्हणजे चटकन फसणारा, एखादी गोष्ट करताना लगेच फसणारा, भोळा भाबडा असं म्हणतो आपण त्याला. त्यालाच गलिबल असा शब्द आहे. नाईव्ह म्हणजे नवता, जो की नवीन आहे. त्यालाच अँटोनिम्समध्ये आहे केप्टिकल. केप्टिकल म्हणजे संदिग्ध असतं, एखादी गोष्ट डाऊटफुल असतं, त्याला सस्पिशियस पण म्हणतो आपण. 6वा शब्द आहे क्रायटेरियन. क्रायटेरियन म्हणजे मापदंड, एखादी गोष्ट मेजरमेंट पण म्हणू शकतो, तिथे मेजर आलेला आहे. त्यालाच बेंचमार्क म्हणतो, एक पातळी असते त्याला. स्टँडर्ड, त्या गोष्टीचं स्टँडर्ड किंवा मापदंड असं म्हणतो आपण त्याला. 7वा शब्द आहे क्रिप्टिक. क्रिप्टिक म्हणजे गूढ किंवा अस्पष्ट, एखादी गोष्ट क्लिअर नाही असं, अनक्लिअर पण म्हणू शकता त्याला. सिनॉनिम्समध्ये आहे मायस्ट्रियस म्हणजे गुप्त, इनिग्मॅटिक म्हणजे ते पण आहे, ऑब्स्क्युअर म्हणजे पण अंधुक आहे. अँटोनिम्समध्ये क्लिअर, ऑब्वियस म्हणजे स्पष्ट आणि एक्सप्लिसिट म्हणजे पण क्लिअर आहे. तर आता 8वा शब्द आहे क्लिविनरी. क्लिविनरी म्हणजे पाककला असते, एक कलिनरी आहे ते, तर त्याला पाककला असं म्हणतो, जे की कुकिंगशी रिलेटेड आहे. आणि गॅस्ट्रॉनॉमिक, किचन पण म्हणतात किंवा गॅस्ट्रॉनॉमिक पण म्हटलं जातं. अँटोनिम्समध्ये आहे इंडेलिबल. अनकुक्ड म्हणतात, इनइडिबल म्हणतात त्याला, जे की खाण्यास योग्य नाही असं. अनकुक म्हणजे जे की शिजवलेलं नाही असं. आणि नॉन क्लनरी म्हणजे क्लनरी आहे तर पाककला, म्हणजे क्लनरी म्हणजे नॉन क्लनरी म्हणजे पाककला नसलेलं. तर हे आपण 8 वर्ड्स बघितलेत. याच्यामध्ये परत एकदा आपण वर्ड्स आणि त्याचा मराठीतला अर्थ बघूया. कॉस्मोपॉलिटन म्हणजे समाजशील किंवा विश्व, ग्लोबल म्हणतं. कोप म्हणजे सत्तापालट किंवा हस्तगत करणे, एखादी गोष्ट मिळवणे, टेक ओव्हर करणे म्हणतो. कोव्हेनंट म्हणजे करार, पॅक्ट, वचन असं पण म्हणतात. कोवर्ट म्हणजे गुप्त किंवा मायस्ट्रियस म्हणतात. क्रिडुलस म्हणजे भोळा भाबडा किंवा चटकन फसणारा, त्याला गलिबल पण म्हटलं जातं. क्रायटेरियन म्हणजे मापदंड, एखादी गोष्टीचं मेजरमेंट जे असतं ते. स्टँडर्ड पण म्हणतो, बेंचमार्क असं म्हटलं जातं. क्रिप्टिक म्हणजे गूढ, अस्पष्ट, एखादी गोष्ट क्लिअर नाही असं. आणि कलिनरी म्हणजे पाककला, जे की किचनशी रिलेटेड आहे, त्याला कलिनरी म्हणतात. किंवा किचनचे जे प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये हा शब्द वापरला जातो, जे की कुकिंगशी रिलेटेड आहेत. तर हे आपले 8 वर्ड्स होते. याच्यामध्ये प्रत्येकामध्ये तुम्हाला 2 ते 3 समानार्थी, विरुद्धार्थी आहेत. अशा प्रकारे जवळपास तुम्हाला 40च्या आसपास वर्ड्स तुम्हाला दररोज भेटत आहेत. तर व्होकॅब्युलरीची ही सिरीज करत राहा. मागच्या ज्या सिरीज केलात ते पण बघा. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.